नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसापासून कमेंट येत आहे, दुसरा मार्गशीर्ष गुरुवारचा ब्लॉग का अपलोड केला नाही आहे ताई. तर काही टेक्निकल इश्यूज येत होते ब्लॉग अपलोड करताना. सो त्यामुळे हा जो ब्लॉग आहे तो आज दुसऱ्या गुरुवारचा आणि मंडेला मी तिसऱ्या गुरुवारचा व्लॉग करणार आहे. पण मी सगळं शूट करून ठेवलेलं आहे, मी एकही गुरुवार मिस करणार नाही आहे. जसं की नेहमी प्रत्येक वर्षी माझ्या 4ही गुरुवारचे ब्लॉग्स असतात, तसं ह्याही वर्षी 4ही गुरुवारचे ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो काळजी करू नका. तुम्हाला बघण्यापेक्षा मला तुमच्यासोबत माझे व्हिडिओ शेअर करण्याची तितकीच उत्सुकता असते, त्यापेक्षा जास्तही तुम्ही म्हणू शकतात. म्हणून माझ्या लाईफचे सगळे अपडेट्स मी यूट्यूबवर देत असते ब्लॉग चॅनलला. तर मैत्रिणींनो, आजच्या गुरुवारची सुरुवात जी आहे ती मी हे देवघराचं तोरण बदलून केलेली आहे. तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर हेअर वॉश आणि बाहेरचं आवरून आली. त्यानंतर मग आज मी हळदीच्या लेपनाचे शॉर्ट्स घेतलेले नाही आहे, कारण मागच्या गुरुवारी तुम्हाला मी ते डिटेल दाखवलं. सो म्हणून आज मी देवपूजेपासूनच घेत आहे. तर आज स्वामींना छान असं पैठणी वस्त्र मी घातलेलं आहे, जे ममता जोशीताई यांच्याकडून मी कापड देऊन स्टिच करून घेतलेले आहेत. तर हे फॅब्रिक माझ्या साडीचं होतं, जे देवघरात फॅब्रिक मी वापरलेलं आहे. ज्याला तुम्ही मला बऱ्याच जणी विचारत असतात की देवघरात तुम्ही जे फॅब्रिक वापरतात, जे आसन आहे देवांचं, ते तुम्ही कुठून घेतात. तर माझ्याकडे नवचंडीची पूजा होती, तर त्या पूजेमध्ये एक साडी होती, खूप मोठी होती, नऊवारी साडी होती. तर मी तिला सहावारी केली, जी देवीला आम्ही नेसवलेली, आणि त्यातलं उरलेलं जे कापड आहे ते मी देवांसाठीच वापरलं. सो स्वामींचा ड्रेस पदराच्या फॅब्रिकमधून बनवला, फेटा त्यातनं बनवला, आणि जे फॅब्रिक आहे एक मी मार्गशीर्ष गुरुवारसाठी साडी बनवली, जी मागच्या वर्षी देवी आईला नेसवलेली. आणि त्यानंतर 2 मीटर कापड जे आहे ते मी काढून घेतलेलं कुठल्याही देवाच्या पूजेसाठी वापरायला. तर इथे मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे. देव वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे. गुरुवारी जरा माझी जास्तच घाई होते, आणि ह्या गुरुवारी मला सकाळपासून बरं नव्हतं, तुम्हाला ते पुढे कळेलच. पण तरीही थोडा ब्रेक घेत का होईना मी पूजा केली. आधी देवांची पूजा केली, नंतर आधी मी उंबरठ्याची पूजा केली, नंतर देवांची पूजा केली. त्यानंतर मग मी सगळं देवीच्या जेही काही साज वगैरे आहे, साडी, ते सगळं काढून घेतलं. आणि गुरुवारच्या दिवशी खूप घाई होऊन जाते, आणि आता सध्या इतकं बिझी चाललं आहे, तरी पण गुरुवारचे व्लॉग मी स्किप करू देणार नाही आहे. गुरुवारचे व्लॉग लेट का होईना तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. सो घाईघाईत का असेना, पण ह्या गुरुवारची पूजा मी केली. आणि आता तिसऱ्या गुरुवारची तर अप्रतिम मांडणी आहे. तुम्ही जितके एक्सायटेड आहात सोमवारी व्लॉग येणार आहे तिसऱ्या गुरुवारचा, तितकीच मी सुद्धा एक्सायटेड आहे तुमच्यासोबत ह्या तिसऱ्या गुरुवारचा व्लॉग शेअर करायला. तर त्या व्लॉगची सुद्धा नक्की वाट बघा, आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी मार्गशीर्षचे जे माझे गुरुवार होते ते मी फर्स्ट इयरला असताना 12वी नंतर स्टार्ट केलेले, आणि मार्गशीर्षचे गुरुवार मी माझी आई नेहमी करायची ते बघत आली, आणि मग नंतर मी पण स्टार्ट केले. तर मार्गशीर्ष व्रताची माहिती मला जितकं मला माहिती आहे तितकं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या ब्लॉगच्या थ्रू. मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे महालक्ष्मी आणि विष्णूची कृपा मिळवण्यासाठी केली जाते, ज्यात या महिन्यात प्रत्येक गुरुवारी घरोघरी लक्ष्मीची पूजा, रांगोळी, नैवेद्य, आवळा, सुकामेवा, खीर आणि संध्याकाळी दिवे लावून सुवासिनी स्त्रिया मनोभावे पूजा करतात. हे व्रत सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणते, आणि विशेषतः नवविवाहित जोडप्यांसाठी लाभदायकही मानले जाते. हे व्रत कुमारिकासुद्धा करतात एक चांगला वर मिळवण्यासाठी. त्यानंतर मग या व्रताचे उद्यापन महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी होते. मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर लक्ष्मी विष्णूची कृपा या व्रत केल्यामुळे होते. या व्रतामुळे महालक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात, आणि त्यांची कृपा मिळते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते. श्री कृष्णाचा आवडता हा महिना आहे मार्गशीर्ष. हा महिना अत्यंत प्रिय असून तो आध्यात्मिक शुद्धीसाठी आणि भक्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो. नवविवाहित जोडप्यांसाठी शुभ असतो. लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे व्रत नवविवाहित जोडपेसुद्धा करतात. त्यानंतर ह्या व्रत करण्याची एक पद्धत आहे. सकाळची तयारी आपण करायची असते. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून दारात रांगोळी काढतात, उंबरठा लेपन करतात, ज्यात देवीची पावलेसुद्धा काढली जातात.
त्यानंतर पूजा आणि नैवेद्य, देवीची मूर्ती किंवा घट कलश ठेवून त्यांची पूजा केली जाते. आवळा, सुकामेवा, खीर, पुरी यांचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पूजा करून आरती केली जाते आणि अंगणात दिवे लावले जातात. व्रत आणि उद्यापन, पूर्ण महिनाभर हे व्रत केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन समाप्ती करतात. तर ह्या व्रतासाठी आवश्यक साहित्यामध्ये कलश लागतो, तुम्हाला महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो लागतो, नाहीतर मी जशी बनवते तशी ही महालक्ष्मी जी आहे तुमच्या पद्धतीने महालक्ष्मीचे रूप बनवू शकतात. त्यानंतर सुकामेवा, आवळा किंवा फळांचं नैवेद्य, त्यानंतर आपण जेव्हा उपवास सोडतो तेव्हा खीर पुरीचं नैवेद्य, त्यानंतर अगरबत्ती, फुले, हळदी कुंकू, अक्षता इत्यादी पूजेचं साहित्य तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकतात. त्यानंतर कहाणी, कथा, या व्रतासोबत लक्ष्मी देवीची कथा सांगितली जाते, ज्यामध्ये एका म्हातारीने या दासीला या व्रताची माहिती दिली आणि त्यानंतर त्या दासीने व्रत करून लक्ष्मीची कृपा मिळवली. अशी ही कथा जी आहे ती खूप प्रसिद्ध आहे. लहानपणापासून जेव्हापासून माझी आई हे व्रत करायची तेव्हापासून ते ऐकून ती जी कथा आहे या व्रताची ती माझी अगदी तोंडी पाठ आहे. मला ती कथा म्हणजे नवीन वाटतच नाही, जशी खूप लहानपणापासून मी ते ऐकत आलेली असल्यामुळे मला खूप ती फॅमिलियर झालेली आहे. एकदम पटकन वाचली जाते अशी आपल्या देवी महालक्ष्मीची ही कथा आहे. तर इकडे मी देवी आईचं रूप, कळस वगैरे मांडून छान असं रेडी करते. आज साडी थोडी अशी उभी आहे. ही जी साडी आहे मी नवरात्रासाठी 12 साड्या घेतलेल्या, त्यातली ही एक साडी आहे. तर यातला जो हा डार्क हिरवा रंग आहे तो या मुखवट्याला अतिशय शोभून दिसत होता. खूप सुंदर मुखवटा आहे. सो त्या मुखवट्याला शोभेल असेच दागिने, साडी आणि हे आज एक युनिक आणि नवीन असं देवी आईचं रूप तयार केलेलं आहे. जर देवीची साडी आपण डार्क कलरमध्ये घेत असू तर खालचं जे वस्त्र आहे, आसन आहे चौरंगावरचं, ते लाईट असायला पाहिजे, तरच छान असं देवीचं जे रूप आहे ते खुलून दिसतं. बऱ्याच जणी काय करतात, लाल, मरून असे डार्क कलर्स आसनला वापरतात आणि देवी आईची साडी जर का डार्क असेल तर मग तो तितका छान असा फ्रेश लुक येत नाही. तर बऱ्याच जणींना माझी पूजा खूप आवडते, त्यांना पण तसं सेम करायचं असतं. सो विचारतात इंस्टाग्रामला, यूट्यूबला की आज सण वगैरे कसं काय तुम्ही करतात. तर ह्या माझ्या छोट्या टिप्स आहे, तुम्ही पण फॉलो करा. तुमची ही पूजा तितकी छान आणि खूप सुंदर अशी बनेल. तर मांडणी करताना काही गोष्टींची मी नेहमी काळजी घेते. ती देवीची साडी असेल, ज्वेलरी असेल, मुखवटा असेल किंवा देवघरातलं आसन असेल, देवांचे वस्त्र असतील, तर सगळ्या ह्या गोष्टी अशा सुसंगत जुळून याव्यात असा माझा प्रयत्न असतो आणि तसं मी करत असते. तर माझ्या भरपूरशा मैत्रिणींना माझी ही जी पूजा आहे खूप आवडते. भरपूर अशा छान कमेंट्स येतात. तर पूजा छान व्हावी आणि एक चांगल्या पद्धतीने क्लिप्स घेऊन तुमच्यासोबत प्रेझेंट करावी हे मला आधीपासून डोक्यात असतं. तर हे सगळं डोक्यात ठेवून मग दिवसाची सुरुवात करावी लागते. तर मागच्या व्हिडिओत उंबरठा लेपण वगैरे दाखवलं. ह्या व्हिडिओत मी तुम्हाला देवीची पूर्ण मांडणी दाखवणार आहे सुरुवातीपासून. तर माझ्या घरच्या लोकांना पण तितकीच उत्सुकता असते जशी तुम्हाला असते की आज निकिता कशी पूजा मांडेल. तसंच तुम्ही बघू शकतात, अंश पण माझ्या मागे उभा राहून बघतोय की आज मम्मा कशी पूजा मांडेल. तसंच माझ्या घरातले सासूबाई आहेत, माझे मिस्टर आहेत, त्यांना पण तितकीच उत्सुकता असते की आज देवीचं मी कोणतं रूप करणार आहे. तर खूप सुंदर असं आजचं पण रूप होतं आणि ग्रीन साडीला मुखवटा मळवट भरलेला खूप छान दिसतो. सो त्यामुळे आजचं हे असं रूप मी देवीचं केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
देवी आईचा मुखवटा आणि कळसावर नारळ जे आहे ते परफेक्टली बसणं, यात माझी खूप परीक्षा घेते देवी आई. तर नेहमी माझी अर्धा ते 1 तास, कधी कधी 1.5 ते 2 तास पण लागतात. परफेक्टली तो मुखवटा बसतच नाही, पुन्हा पुन्हा निघून जातो. आता तुम्ही इथे बघू शकता देवीच्या डोळ्यांवर जी लाईन आहे डायमंडची आयब्रोजवळ, ती डायमंडची लाईन पुन्हा पुन्हा निघून येत होती. कसं तरी मी सगळं काही व्यवस्थित अरेंज करून कमीत कमी वेळेत पटकन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून थोडे थोडे शॉर्ट्स घेऊन का होईना मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. ॲक्च्युअली या गोष्टींना 1 तास तरी लागतो देवीची मांडणीला. तर मग आजचा कलर आहे आपला पिंक आणि देवीची साडी आहे ग्रीन. सो त्यामुळे पिंक कलर जास्त वापरलेला आहे. आजूबाजूच्या आसनांवर पिंक कलर आहे. समईचे जे हे आहेत आसन त्यावर सुद्धा पिंक कलर वापरलेला आहे. त्यानंतर सुंदर असा ग्रीन हा पॅच आहे माझ्याकडे. हे पॅचेस भरपूर अशा मैत्रिणींनी घेतले. खूप जणींनी लिंक मागितलेल्या मागच्या वर्षापासून आणि मागच्या वर्षांच्या ब्लॉगमध्ये सगळ्या लिंक्स आहेत. जेही काही पूजा साहित्य आहे सगळ्या लिंक्स मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर मागच्या वर्षाचे पण ब्लॉग बघा, नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरतील. त्यानंतर मग मी इथे सिंपल अशी रेड कलरची साडी वेअर केली. अगदी घाईत मी साडी वेअर केलेली आहे आणि लगेचच पूजेला सुरुवात केली संध्याकाळी. आणि मी 6:30ला कहाणी वाचायला सुरुवात करते. 7पर्यंत कहाणी वाचते आणि 7 ते 7:15 माझी आरती चालते. हा माझा ठरलेला वेळ आहे. उंबरठ्याची पूजा मी त्याआधीच करून घेते. अशी माझी मी गुरुवारची जी पूजा आहे आधीपासून करत आलेली आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर केलेली आहे. प्रत्येक वर्षाचे व्लॉग्स व्हिडिओ नक्की बघा, खूप हेल्पफुल आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेच्या पूजा मांडणी, वेगवेगळे देवीचे शृंगार तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून दाखवण्याची माझी इच्छा असते आणि माझ्या मैत्रिणी सगळं काही छान असं फॉलो करतात. तर इथे मी पूजेची सगळी पूर्वतयारी करून घेते. आज मला जरा बरं नसल्यामुळे खूप साधा लुक आहे, तयारी केलेली नाही आहे खूप जास्त. नेहमी जसं असतं माझं अगदी टिपटॉप तसं नाही आहे, पण 3ऱ्या गुरुवारी तर छान अशी तयारी केलेली आहे. मूड पण छान होता, बरं वाटत होतं. सो त्यामुळे तर इथं सगळं दिवे वगैरे लावून घेते, धूप लावते, अगरबत्ती लावते. त्यानंतर देवीला मी फळांचा नैवेद्य दाखवलेला आहे पूजेच्या आधीच. त्यानंतर सगळीकडे हळदी कुंकू वाहून, देवीला हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहिलेले आहेत आणि अशा पद्धतीने मग मी पूजा कहाणी वाचायला सुरुवात करणार आहे. तर माझी पूजेचे टायमिंग्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्या टायमिंगवर पूजा केलेली अतिशय उत्तम असतं प्रदोष काळात. सो म्हणून मग मी त्याच वेळेत करते. तर मैत्रिणींनो, असा होता हा दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारचा साधा सिंपल असा व्लॉग, ज्यात मी पूर्ण पूजेची आणि देवीची मांडणी तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता कथा वाचायला घेणार आहे. आय होप की तुम्हाला आजचा साधा सिंपल व्लॉग नक्कीच आवडला असेल कमेंट करून नक्की सांगा. देवी कशी दिसते, देवीच्या लुकबद्दल मला सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.